नमस्कार मित्रांनो, युरोपियन वसाहतवाद या प्रकरण क्रमांक 2 मध्ये आपण वसाहतीचा अर्थ, वसाहतवाद म्हणजे काय, वसाहतवादाची उदयाची कारणे आणि त्याचा परिणाम पाहिला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत युरोपियन वसाहतवाद कशा पद्धतीने पूर्ण जगामध्ये असलेल्या काही विविध राष्ट्रांमध्ये पसरली होती. तर त्यांचा मेन मोटिव्ह मी पहिल्याच पार्टमध्ये तुम्हाला सांगितलं होता की सर्वात महत्त्वाचं काय होतं, त्यांना वसाहती निर्माण करणे होते, व्यापार करणे होते आणि तिथं सर्वात जास्त काय होतं, प्रॉफिट कमवणं हे त्यांचं सर्वात महत्त्वाचं मोटिव्ह होतं. एक तर आहे अमेरिका खंड, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आशिया आणि आफ्रिका या खंडामध्ये त्यांनी विविध प्रकारची काय केली होती, म्हणजे वसाहत वाढवली होती. आता युरोपियन कसे होते, भरपूर होते. ठीक आहे, युरोपियनमध्ये ब्रिटन होते, जर्मनी वगैरे होते, फ्रान्स होते, पण ॲक्टिव्ह कोण होते? ते ॲक्टिव्ह ते ब्रिटिश होते, फ्रेंच होते, डच होते, आणखी पोर्तुगाली होते. सर्वप्रथम भारताचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात तुम्हाला माहीतच असेल, वास्को द गामा हे सर्वप्रथम भारतात आले होते, पोर्तुगाली, आणि सर्वात शेवटी केले. यामध्ये असणारे कोण होते? फ्रेंच होते, डच होते. तर यांना तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. पोर्तुगाली पण काही विशिष्ट क्षेत्रामध्येच पसरले होते, ज्याचा गोवाचा जर विचार केला तर 1960मध्ये भारताला सुपूर्द केला गोवा कोणी? पोर्तुगालीने. तोपर्यंत जो काही होता गोवा हा क्षेत्र कोणाच्या क्षेत्रात होते? तर ते होते पोर्तुगाली. आणि भारताचं स्वतंत्र झालं ते 1947मध्ये, तेव्हा कोण गेले होते? तर इंग्रज गेले होते. तर हे जे काय होते हे युरोपियन होते. यांनी काय केले? वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली व्यापार पसरवला. आता प्रत्येकाला काय झालं होते, प्रत्येक क्षेत्र कोणते अनुकूल होते तर कोणासाठी प्रतिकूल होते. जसं स्पेन झाले, डच झाले, यांना भारतामध्ये तेवढं सक्सेस मिळाला नाही जेवढं भारताबाहेर मिळाला. भारतामध्ये सक्सेस मिळणारे कोणते होते? ब्रिटिश भारतातच नव्हते, भारतासारख्या बरेचसे असे जे काही समृद्ध देश होते जसं चीन वगैरे, तर तिथेसुद्धा ब्रिटिश पसरले होते. सर्वप्रथम पाहूया आपण युरोपियन वसाहतवाद, अमेरिका खंडाचा अभ्यास करूया. अमेरिकेतील वसाहतवादाचा जर अभ्यास करताना असे लक्षात येते की त्या काळामध्ये बलाढ्य युरोपियन राष्ट्रांनी काय केले होते, दुर्बल राष्ट्रावर तर प्रभुत्व मिळालेच होते, परंतु काही असे प्रभुत्व राष्ट्र होते त्यांच्यावर सुद्धा प्रभुत्व मिळाले होते. अमेरिका खंडामध्ये मेक्सिको आणि पेरू या देशातील स्थानिकांची राज्ये त्यांनी काय केली? नष्ट केली. त्यांच्याकडून जमिनी बळकावून घेतल्या. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी काय केले? तिथे राज्य करण्यास सुरुवात केली. युरोपियन राष्ट्रामध्ये वसाहती स्थापन करण्याची स्पर्धा सुरू झाल्यावर पोर्तुगाली आणि स्पेन यांच्यामध्ये काय केली? एकमेकांची स्पर्धा निर्माण झाली. पोर्तुगालने काय केले? अमेरिका खंडामध्ये ब्राझील हा जो काही सर्वात मोठा देश आहे तर त्यावर ताब्यात घेतले आणि स्पेनने काय केले? मेक्सिको ताब्यात घेतले. अमेरिकेच्या भूमीवर ऊस आणि तंबाखू पिकवण्यासाठी स्पॅनिश लोकांनी आफ्रिकेतून काही गुलाम आणले होते. आता यांचं एक पद्धत होती, जसं आता समजा जर एखादा आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण काय करतो, कोणतेही एखादा हार्ड काम करायचं असेल, जसं टॉवर वगैरेचे काम चालू असेल तर महाराष्ट्रामध्ये काही मजूर म्हणजे श्रम भेटत नाही, तर ते काय करतील, बाहेरच्या राज्यातून आपण काय करतो, म्हणजे जे काय मॅनपॉवर आहे ते आपण घेतो. तर सेम तशाच पद्धतीने त्यावेळेस होत होतं. आता युरोपियनमध्ये तेवढे लोक नव्हते. आता युरोपाचे देश तुम्ही बघितले असेल की छोटे छोटे देश आहेत, तर त्या देशामध्ये जमिनी पण कमी होत्या आणि मॅनपॉवर पण कमी होत्या. तर त्यांना सर्वात महत्त्वाचं काय होतं, गरिबी जे काही देश होते त्याच्यातले लोक ते आणत होते आणि इम्पोर्ट करत होते, त्या लोकांकडून अमेरिका खंडामध्ये काम करून घेत होते कमी पैशामध्ये. तर हे त्यांची टेंडन्सी होती, म्हणजे कमी पैसा खर्चामध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवणे हे त्यांचं काम होतं. तर स्पेनने काय केले? सर्वप्रथम पेरू आणि मेक्सिको आणि व्हेनेझुएला यामध्ये सोने चांदीचे साठे सापडतात. स्पेनने शेतीपेक्षा सोने मिळवण्यावर सर्वात जास्त लक्ष केले. त्यांनी दक्षिण अमेरिकेमध्ये संपूर्ण किनारपट्टीवर प्रभुत्व मिळाले. दक्षिण अमेरिकेचा जो काही किनारपट्टी आहे, जसं तुम्हाला सांगितलं आहे मी, तर त्या किनारपट्टीवर सोने चांदीचे जे काही साठे आहेत ते त्या किनारपट्टीवरच मिळत होते, म्हणून त्यांनी काय केले होते? तिथे प्रभुत्व मिळाले. दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा जो काही प्रदेश होता तो स्पेनने आपल्या ताब्यात घेतला. स्पॅनिशने कोणते कोणते ताब्यात गेले होते? एकतर मेक्सिको होते, त्यानंतर पेरू होते, आणि त्यानंतर त्यांनी काय केलं तर फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया हे आपल्या ताब्यात घेतले. येथे त्यांनी अमेरिकेत रेड इंडियन लोक, जे आपल्या भारतातील लोक होते रेड, तर तेथील आणि आफ्रिकेतून काही गुलाम शेती करण्यासाठी वापरले गेले आणि शेतीबरोबर त्यांनी खाणी पण चालू केलं, म्हणजे वेगवेगळे उद्योग त्यांनी सुरुवात केली होती. स्पेनने या भागात आपला कारभार सुरळीत चालण्यासाठी गव्हर्नर नेमले. स्पेनचा राजा हा या वसाहतीचा सर्वोच्च सत्ताधीश होता. म्हणजे स्पेनचा जो काही राजा होता, जसं भारतामध्ये ब्रिटिश होता, ब्रिटिशची कोण होती? राणी होती. तर स्पेनचा कोण होता? राजा होता. तो कुठचा सत्ताधीश होता? तर हे जे काही कारभार चालत होता त्याचा
एक सूत्रधार होता. कौन्सिल ऑफ द इंडीज या संघटनेद्वारे सत्ता राबवण्यात येऊ लागली. ही कौन्सिल वसाहतीमधील व्यापारही सांभाळत होती. या वसाहतीमधून कच्चा माल स्पेनला नेला जाईल. आता हे कसं होत होतं, समजा भारत हा एक प्रकारचं मार्केट होतं. कशाबद्दल? ते शेतीचं. शेतीमध्ये ते एक्झाम्पल घेतले तर शेतीसाठी एक कापडाची म्हणजे कापड जर उद्योग बघितला तर याच्यात सर्वात महत्त्वाचं काय असते तर कापूस असते. कापूस शेतीसाठी भारत हा खूप मोठा मुबलक प्रमाणात मार्केट होतं. आता तुम्हाला पुन्हा एक वेळा सांगतो की युरोपमध्ये जे काही देश होते ते लहान होते, त्यांच्याकडे जमिनीसुद्धा कमी होते आणि त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी भरपूर होती. औद्योगिक क्रांती झाली होती युरोपमध्ये, तर तिथं मोठे मोठे इंडस्ट्रीज, मोठे मोठे मशिनीज तयार झाली होती. जसं कापडाचे उद्योग झाला होता, साखरेचा कारखाना चालू होता. तर साखरासाठी सर्वात महत्त्वाचं काय होतं तर ऊस होता. ऊस कुठं निर्माण होतं तर बाकीच्या देशामध्ये होत्या. तर त्या देशामधून काय केलं जात होतं, ऊस इम्पोर्ट केला जात होता आणि तिथून साखर तयार करून पुन्हा त्याच देशामध्ये विकल्या जात होते. म्हणजे कमी प्रमाणात खरेदी करणे रॉ मटेरियल आणि त्याचा पक्का माल तयार करणे आणि त्याच देशामध्ये जाऊन विकणे. तर अशा प्रकारचे उद्योग युरोपियनने केले होते. तर भारतामधून सर्वात जास्त कापूस प्रोडक्शन केल्या जात होते. रॉ मटेरियल कुठं जात होतं तर युरोपमध्ये जात होतं. तिथून पुन्हा कापडमार्फत पुन्हा भारत असो, चीन असो किंवा कोणते आणखी बरेचसे देश होते त्याच्यामध्ये ते विकल्या जात होतं. अशाच पद्धतीने स्पेनने काय केलं, कच्चा माल खरेदी करत होता आणि पक्का माल स्पेनमधून वसाहतीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणला जात होता. म्हणजे जे काही वसाहत होते त्यांची, जसं स्पेनचे काही वसाहती होत्या, जसं अमेरिकेमध्ये त्यांनी मेक्सिको, पेरू आणखी बरेचसे जे काही होते जसे व्हेनेझुएला होतं आणि आपण बघितलं कॅलिफोर्निया, तर या क्षेत्रामधूनच ते काय करते ते विकल्या जात होते. या प्रदेशातील सोने आणि चांदी वापरात राजाला फार मोठा म्हणजे काय मिळत होता, नफा मिळत. स्पेनची भरभराट पाहून इंग्लंड, हॉलंड आणि फ्रान्स यांनी सुद्धा अमेरिका खंडामध्ये वसाहती निर्माण केल्या. प्रश्न जर क्वेश्चन आला तर काय करायचं, स्पेन नंतर कोण कोण आले होते, इंग्लंड, हॉलंड आणि फ्रान्स. हॉलंडच्या जे काही असतात म्हणजे हॉलंडचे जे काही लोक वसाहती करत होते त्यांना डच म्हटल्या जात होते. तर भारतामध्ये डच आले होते आणि इंग्लंड होते आणि फ्रान्स होते. ठीक आहे. इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिल्या हिच्या काळात सागरी मोहिमेच्या प्रोत्साहन मिळाले, तसेच वसाहती स्थापन करण्यास प्राधान्य दिले. राणी एलिझाबेथ पहिली हिच्या काळात व्यापारी नफ्याच्या जोडीने राष्ट्राचे हित हे उद्दिष्ट व्यापाराला जोडले गेले. 1496 जॉन कॅबट याला इंग्लंडने अमेरिका भूमीवर वसाहती स्थापन करण्यास परवानगी दिली. कधी केली होती? 1496 त्याने उत्तर अमेरिकेत इंग्लंडचे बस्तान बसवले. 1607 जेम्स नदीच्या काठावर ब्रिटिशांनी जेम्सटाऊन ही वसाहत उभारली. तिला व्हर्जिनिया नाव देण्यात आले. काय देण्यात आले? व्हर्जिनिया. आता जर तुम्हाला क्वेश्चन्स विचारला की ब्रिटिशांनी अमेरिकेमध्ये जेम्सटाऊन ही वसाहत उभारली तर त्याचे नाव काय होतं, तर त्याचं नाव होते व्हर्जिनिया होते. पूर्व किनारीवरच्या प्रदेशावर न्यू इंग्लंडपासून ते कॅरोलिनापर्यंत इंग्लंडच्या वसाहती स्थापन झाल्या. 1765च्या कायद्यानुसार महत्त्वाच्या वस्तूवर स्टॅम्प ड्युटी भरणे हे इंग्लंडने बंधनकारक केले. आता काही काही वस्तू होते जे खूप महत्त्वाचे होते तर त्यांच्यावर काय केले होते, स्टॅम्प ड्युटी म्हणजे अतिरिक्त कर लावण्यात आला होता. त्यामुळे वस्तूच्या किमती वाढल्या. स्टॅम्प ॲक्टद्वारे लादल्या गेलेल्या करास आणि इंग्लंडने अमेरिकेत याच्या वसाहतीवर घातलेल्या इतर म्हणजे निर्बंधावर व्हर्जिनिया जे काही होते या वसाहतींनी प्रथम विरोध केला होता. व्हर्जिनियाची जे काही वसाहत होते त्यांनी सर्वप्रथम विरोध केला आणि बोस्टन या शहरामध्ये 5 मार्च 1770 रोजी ब्रिटिश सैनिकांनी गोळीबारात काही लोक ठार केले. म्हणजे काय झालं होतं, हे जे काही स्टॅम्प ड्युटी केली होती म्हणजे काही ॲक्ट केला होता, स्टॅम्प ड्युटी ॲक्ट. तर या ॲक्टनुसार काय केलं तर कर केलं होतं. कर वाढल्याने काय होते, एखाद्या वस्तूची किंमत वाढते. समजा जर हा 10 रुपयाचा पेन असेल तर याच्यावर जर समजा भारताने GST लावली 2 रुपयाची तर हा पेन कितीचा होतील, 12 रुपयाचा होतील. तर व्यापार करण्यासाठी म्हणजे दुसरा देश त्या आपल्या देशात येत आहे आणि तो स्वतः आपले नवीन कायदे तयार करत आहे आणि तोच आपल्या काय करत आहे, ॲक्टनुसार त्या किमती वाढवत आहे. तर हे कितपत त्यांना व्हर्जिनियाचे जे काही वसाहती लोक होते त्यांना थोडंसं विरोध केला त्यांनी आणि काही गोळीबार केली ब्रिटिश सैनिकांवर आणि त्यांचे काही लोक म्हणजे मृत्यू पावले, ठार झाले. त्यामुळे बोस्टनमधील असंतोष आणखी वाढला. ब्रिटिश संसदेने, ब्रिटिशची जी काही संसद होती तिनं काय केलं होते, अमेरिकेतील वसाहतीत चहा विकण्याची मक्तेदारी ईस्ट इंडिया कंपनीला दिली होती. म्हणजे फक्त त्या तो काही एरिया होता तिथे मध्ये चहा फक्त कोण विकू शकत होती तर ईस्ट इंडिया कंपनी होती. तर त्याचा एक काय होता तो ते एकाधिकार होता. एकाधिकार तुम्ही वाचलाच असेल. वसाहतीवरील निर्बंध इंग्लंडने रद्द करावेत.
वसाहतींना त्यांच्या राजकारभारात करण्याची स्वायत्तता द्यावी अशी मागणी तेथील जे काही नागरिक होते ते करू लागले होते. म्हणजे जसं ईस्ट इंडिया कंपनीकडे काय दिली होती तर ते मक्तेदारी दिली होती आणि बाकीचे जे काही व्यापारी लोक होते, नागरिक होते, त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे काही निर्बंध इंग्लंडने घातले होते, आता इंग्लंडचा काय होतं, जसं भारतावर काय होतं, राज्य होतं, तर सुरुवातीला काय केलं होतं, आपलं व्यापारावर सर्वात जास्त फोकस केलं होतं. तर 1858 नंतर भारतावर इंग्लंडचं डायरेक्ट राज्य झालं होतं. परंतु त्याआधी काय होतं, ईस्ट इंडिया कंपनी राजकारभार पाहत होती. राजकारभार नसून तर एक व्यापार पाहत होती. त्यानंतर हे कोणाकडे गेले होते, इंग्लंड सरकारकडे गेले होते. तर सेम इंग्लंड सरकारचा हे नियम याच लोकांवर होतं. इथे त्यांनी राज्यकारभार करत होते आणि ते वेगवेगळ्या पद्धतीचे नियम लादत होते. तर तिचे जे काही नागरिक होते ते कंटाळून गेले होते. त्यांचं असं म्हणणं होतं हे जे काही निर्बंध होते इंग्लंडने जे टाकले होते तर ते रद्द करणे आणि वसाहती होत्या तिथे आम्हाला सुद्धा व्यापार करावे, तर अशा पद्धतीचे ते काय करत होते, मागणी करत होते. इंग्लंडने त्याला नकार देताच वसाहतींनी इंग्लंडच्या मालावर बहिष्कार टाकला. जसं भारतामध्ये लोकमान्य टिळकांनी चतुर्सूत्री मांडल्या होत्या, त्याच्यापैकी एक सूत्र होतं, एक होतं बहिष्कार. आणि ते बहिष्कार कशा होत्या, ब्रिटिश जे काही प्रोडक्ट होते म्हणजे जे काही माल होते त्याच्यावर बहिष्कार. अमेरिकेमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचे बहिष्कार होत गेले. 1773 साली बोस्टन बंदरावर स्थानिक जनतेने निर्देश देण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीकडून आलेल्या चहाच्या पेट्या समुद्रात फेकल्या. म्हणजे अशा प्रकारचे काय केले, यांनी आंदोलन सुरू केले होते. या घटनेमध्ये बोस्टन टी पार्टी असे म्हणतात. म्हणजे हे जे काही घटना घडली होती याला काय म्हटलं जाते, बोस्टन टी पार्टी. जर क्वेश्चनमध्ये विचारल्या गेल्या की इंग्लंडच्या मालावर बहिष्कार टाकण्यात आला होता, तर 1773 साली बोस्टन बंदरावर स्थानिक लोकांनी काय केले होते, तो चहा त्या जहाजावरून पाण्यात टाकला होता आणि त्यालाच काय म्हटले जाते, बोस्टन टी पार्टी. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतीची सभा निर्माण करण्यात आली. 1774 साली फिलाडेल्फिया येथील या वसाहतीचे अधिवेशन भरले. त्यांनी ब्रिटनमधील मालाच्या आयात व निर्यातीवर विरोध केला आणि ब्रिटिश माल वापरू नये असा निर्णय घेतला. यातून अमेरिकेतील वसाहतीविरुद्ध लढा करण्यास पुढाकार घेतला. जसं भारतामध्ये सुद्धा, म्हणजे मी एक्झाम्पल यासाठी देतो की तुमच्या लक्षात राहावं, भारतामध्ये वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या म्हणजे लोकांनी काय केलं होतं, उठाव केले होते. जसं भारतामध्ये कलकत्तामध्ये बरेचसे उठाव झाले, महाराष्ट्रामध्ये उठाव झाले, पंजाबमध्ये उठाव झाले. पंजाबमध्ये लाला लजपतराय यांच्याकडून उठाव झाले, कलकत्त्यामधूनही उठाव झाले, महाराष्ट्रामधून बरेचसे होते, वीर सावरकर होते, लोकमान्य टिळक होते. अशा पद्धती हे लोकांनी काय केलं, वेगवेगळ्या क्षेत्रामधून आपले उठाव करण्यास सुरुवात. अमेरिकेतील 13 ब्रिटिश वसाहतींनी एकत्र येऊन आपण इंग्लंडच्या सत्तेपासून स्वतंत्र झाल्याचे जाहीर केले. म्हणजे अमेरिकेतील 13 जे काही ब्रिटिश वसाहती होत्या त्यांनी काय केले होते, स्वतंत्र करण्याचे घोषित केले होते. 4 जुलै 1774 रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा दस्तावेज संमत केला. हा दस्तावेज थॉमस जेफरसन याने तयार केला. जेफरसनने जीवन जगणे, स्वतंत्र आणि आनंद मिळवणे हे मानवाचे 3 नैसर्गसिद्ध हक्क आहे. जेफरसन हे एक म्हणजे मानवतावादी व्यक्ती होते. त्यांनी काय केलं, ते एक जाहीरनामा तयार केला. त्यांनी म्हटलं की मूलभूत जो काही हक्क आहे माणसाचा, त्यामध्ये जीवन जगणे, स्वतंत्र आणि आनंद मिळवणे हे आहे आणि हे आम्हाला मिळालंच पाहिजे. स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यावर ब्रिटिश सैन्य आणि 13 वसाहतीमधील नागरिक यांच्यात लढाया होत होत्या. सरतेशेवटी सॅराटोगा येथील लढाईत ब्रिटिश सैनिकांचा निर्णायक पराभव झाला. फ्रेंचांनीही वसाहतींच्या संघर्षात अमेरिकेंना मदत केली. 1779 मध्ये स्पेन अमेरिकेच्या बाजूने युद्धात उतरले. म्हणजे स्पेनने काय केले, अमेरिकेच्या बाजूने म्हणजे युद्ध. आता काय झालं होतं, भारतामध्ये सुद्धा इंग्लंड आणि फ्रान्स याच्यामध्ये फ्रेंचमध्ये काय झाले होते, युद्ध झाले होते. कर्नाटक युद्ध नाव तुम्ही ऐकले असेल का, फ्रेंच आणि भारतामध्ये युद्ध झाले होते. तर तशाच पद्धतीने काय झाले होते, 1779 मध्ये स्पेन अमेरिकेच्या बाजूने होता आणि इंग्लंड काय होतं, इंग्लंडची वसाहत होती. इंग्लंडची वसाहत होती अमेरिकेमध्ये आणि अमेरिकेचे लोक काय करत होते, या इंग्लंडच्या वसाहतीचा विरोध करत होते. ज्याप्रमाणे भारतामध्ये विरोध झाला तसंच अमेरिकेमध्ये होत होता. तर अमेरिका, आता फ्रेंच ही एक वसाहतवादी होता आणि इंग्लंडसुद्धा, तर या दोघांमध्ये पूर्वीपासून वैर होते. भारतामध्ये सुद्धा या दोघांचे म्हणजे लढाया होतच होत्या. परंतु ब्रिटिश हे एक पॉवरफुल असल्यामुळे त्यांचा सामना ते करू शकले नाही. वसाहतीचा प्रमुख सेनापती जॉर्ज वॉशिंग्टनने इंग्लंडचा पराभव केला. इंग्लंडचा सेनानी लॉर्ड कॉर्नवॉलिस शरण आला.
म्हणजे अमेरिका स्वतंत्र झाले, मानवाचे निसर्गसिद्ध हक्क नाकारणाऱ्या राज्यकर्त्याविरुद्ध लढण्याचा जनतेला हक्क असतो असे अमेरिकेच्या जनतेने दाखवून दिले. राजाविना राज्य ही अमेरिकेने जगाला दिलेला एक महत्त्वपूर्ण देणगी आहे. म्हणजे राजाविना राज्य कशा पद्धतीने स्वतंत्र केले जाते हे त्यांनी दाखवून दिले. अमेरिकेनंतरच कॅनडा प्रदेशसुद्धा 1763 पॅरिसच्या तहानुसार त्यांना एक म्हणजे स्वतंत्रता मिळण्यात आली. त्यानंतर पाहूया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड खंड. तर या खंडामध्ये सुद्धा ब्रिटिश गेले आणि तिथे त्यांनी वसाहती निर्माण केल्या. 18व्या शतकात जर विचार केला तर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये इंग्लंडमधून काही हद्दपार झालेले गुन्हेगार होते. ते सर्वप्रथम तिथे काय केले, वसाहती करून राहिले त्यांनी. आणि 19व्या शतकात ऑस्ट्रेलियात इतर स्वतंत्र प्रदेशाचे वसाहतीकरण झाले. त्याखेरीज हे जे काही टॅमनेशिया बेट आहे हे एक महत्त्वपूर्ण बेट आहे. या आणि इंग्लंडमध्ये काही वसाहती स्थापन झाल्या. 1900च्या काळामध्ये ऑस्ट्रेलियाने आपले प्रजासत्ताक राज्य स्थापन करण्यात आले. त्यांना इंग्लंडप्रमाणे द्विगृही संसद देण्यात आली. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये कसे होते की होते तसंही म्हणजे युरोपियन होते, पण सर्वात जास्त जे काही प्रभाव होता तो होता इंग्लंडचा. तर इंग्लंडमध्ये द्विगृही संसद तयार केली, ज्याप्रमाणे भारतामध्ये संसद आहे त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा तयार करण्यात आली. इंग्लंडच्या राजाने ऑस्ट्रेलियातील राजप्रतिनिधी म्हणून गव्हर्नर जनरल यांची नेमणूक केली. ऑस्ट्रेलियात फक्त युरोपियन नागरिकांना स्थलांतरित म्हणून जाण्याची परवानगी होती. न्यूझीलंडचा जर विचार केला तर न्यूझीलंड हा 1907मध्येच याला काय केलं होतं, इंग्लंडने साम्राज्याअंतर्गत स्वतंत्र दिलं होतं. म्हणजे साम्राज्य तर राहतील परंतु त्यांना स्वतंत्र होते. तर त्यांना स्वतंत्र कोणते कोणते सार्वत्रिक मताधिकार होता, ज्याप्रमाणे भारतामध्ये आहे. भारतामध्ये हा नव्हता. म्हणजे साम्राज्य अंतर्गत स्वतंत्र भारत कधीच नव्हता. भारत डायरेक्ट 1947मध्ये स्वतंत्र झाला. त्याआधी त्याला म्हणजे भेटला होता मताधिकार, पण त्याच्यासाठी काही म्हणजे नियम होते. म्हणजे मताधिकार होता भारताले, प्रौढ मताधिकार होता. 21 वर्षानंतर म्हणजे मत करण्याचा अधिकार होता. परंतु त्याची काही कंडिशन्स होती. म्हणजे जो टॅक्स पे करत होता त्यांनाच तो अधिकार होता. ते वेगवेगळ्या पद्धतीचे समजा सरकारनं पैसे देत होते तर त्या पद्धतीने त्यांना अधिकार होता. महिलांना अधिकार नव्हता मतदान करण्याचा, म्हणजे तो टॅक्स पेयर असला तरी त्यांना अधिकार नव्हता. न्यूझीलंडचा जर विचार केला तर 1907मध्ये त्यांना हे संपूर्ण अधिकार मिळाले होते. न्यूझीलंडमध्ये कोणते कोणते अधिकार होते, एक तर मताधिकाराचा होता, सरकारी नोकरी मिळत होती, रेल्वे, आग व अपघात विमा यांचा विमा मिळत होता, वृद्धांसाठी निवृत्ती वेतन होते, कामगारांना कामावर जखमी किंवा मृत झाल्यास त्यांना नुकसान भरपाई मिळत होते. तर त्यानंतर आहे आशिया आणि आफ्रिका खंड. तर हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. व्हिडिओ जर आतापर्यंत तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त चालेल आणि मला हे जे काही व्हिडिओ बनवण्याची प्रोत्साहनसुद्धा मिळेल.